आज गणपतीचा पहिला दिवस होता आणि सकाळपासूनच खूप छान वातावरण होतं. सगळीकडून बाप्पांचे गाणे ऐकायला येत होते. आमच्या घरातही एकीकडे मोदकाची तयारी तर दुसरीकडे जेवणाची तयारी सुरू होती. मी मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेतलं आणि मोदकाचं पीठही रेडी होतं. हा माझा आज बनवलेला पहिला मोदक. त्या अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतले आणि एकीकडे मम्मीनेही नैवेद्यासाठी लागणारे दिवे आणि करंजी बनवली. तोपर्यंत 12 वाजले आणि आरतीचा टाईमही झाला. मग आम्ही आमच्या बाप्पांजवळ आलो. आमचे बाप्पा माझ्या मोठ्या काकांच्या घरी असतात. बाप्पांची पूजा झाली. मग आम्ही आरती करून घेतली. सगळ्यांनी नैवेद्याने बाप्पांना ओवाळलं आणि बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. सगळं जेवण खूपच भारी होतं. मग संध्याकाळी मी माझ्या फ्रेंडकडे असलेल्या बाप्पांच्या मंदिरात गेली. मी जेव्हा पण इथे येते तेव्हा बाप्पांचं दर्शन घेऊनच इथून निघते. तिथून मग मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेली. मग तिथे काकीने स्पेशली माझ्यासाठी हा उपमा बनवलेला आणि त्यासोबत नारळाची चटणी. उपमा खूप छान लागत होता आणि काकी सगळेच पदार्थ खूप मस्त बनवतात. मग आम्ही गप्पा मारत बसलो आणि रात्री मग मी घरी जायला निघाली.